अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, 1 जानेवारी आपल्या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आज वर्षाचा पहिला दिवस आहे। तमाम गडचिरोलीकरांना नूतन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हे नवीन वर्ष गडचिरोली जिल्ह्याकरता एक नवी पहाड घेऊन, एक नवा सूर्य घेऊन या ठिकाणी उगवलेला आहे, याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतो। मी अनेक वर्ष हे सांगत होतो की गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून दुर्लक्षित केलं जातं, पण हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही, हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे। महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासून होते आणि म्हणून या गडचिरोलीचं पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे, हा प्रयत्न गेले 10 वर्ष सातत्याने आम्ही करतोय। एकीकडे माओवाद हा संपला पाहिजे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य माणसाला समाजाच्या आर्थिक सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य धारेमध्ये आणता आलं पाहिजे। या दृष्टीनं या जिल्ह्यामध्ये एक मोठं परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आपण केला। मला हे सांगताना आनंद वाटतोय, आपल्या जिल्हा प्रशासनामुळे, पोलीस प्रशासनामुळे आणि केंद्र सरकारमध्ये माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाई शाह यांच्या मदतीमुळे आज माओवादाकडे कोणीही वळत नाही आहे। गेल्या 4 वर्षामध्ये माओवादी संघटनांना गडचिरोलीतनं एकही रिक्रूट मिळालेला नाही आहे, उलट मोठ्या प्रमाणात आता माओवादी जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि माओवाद नाही तर भारताचं संविधान आम्ही मानतो अशा प्रकारचा नारा देत आज आपल्या मुख्य धारेमध्ये हे लोक येत आहेत। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माओवाद हा भूतकाळ असेल आणि एक संपन्न समृद्ध अशा प्रकारचं गडचिरोली आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी येत असताना अहेरी गर्देवाडा बसचं मी पहिल्यांदा उद्घाटन केलं। ज्या भागामध्ये स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही बस जाऊ शकत नव्हती तिथे रस्ता पण झाला, त्या ठिकाणी पूलही झाला आणि बसची वाहतूक देखील सुरू झाली आणि आता सर्व प्रकारे छत्तीसगडशी आपल्याला जोडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत। त्यासोबत पेनगुंडा येथे नवीन आउटपोस्ट आपण तयार केलं आणि त्या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षणाची सोय, आरोग्याकरता हॉस्पिटल तयार झालं, मोफत उपचार आहेत, 100 बेडचं होईल, अजून मोठं होईल आणि त्यासोबत जी शाळा सीबीएसई पॅटर्नची सुरू केली आहे, पुढच्या काळामध्ये 12,000 आमच्या मुलांना मोफत शिक्षण, सीबीएसईचं शिक्षण या शाळेमध्ये मिळणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मला आत्ताच एक आपल्या लोकांनी डेलिगेशनमध्ये एक पत्र दिलं आणि सांगितलं ITI सुरू करा। ITIची तर व्यवस्था करतोच आहे, काळजी करू नका, पण मला या गोष्टीचा आनंद आहे। आत्ताच मला आपल्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू भेटले, त्यांनी आणि प्रभाकरन यांनी एक ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी, कुठली युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी सोबत करार केला। आपल्याला माहिती आहे जगामध्ये मायनिंगमध्ये नंबर 1 ऑस्ट्रेलिया आहे, त्या ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी सोबत करार केलेला आहे आणि त्याचं कॅम्पस गोंडवानामध्ये आपण सुरू करतो आहोत की ज्याच्यामध्ये मायनिंगच्या संदर्भात सगळे जे ट्रेनिंग आहेत ते ट्रेनिंग आणि कोर्सेस या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये चालतील आणि ज्यामुळे पुढच्या काळात गडचिरोलीच्या मुलांचं शिक्षण हे देखील असं होईल की सगळ्या प्रकारच्या मायनिंग ऍक्टिव्हिटी आमचीच मुलं, आमच्या गडचिरोलीची तरुणाई या ठिकाणी चालवेल। हा महत्त्वाचा बदल या ठिकाणी होतोय।